ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसेच 32 वर्ष वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करतो। नमस्कार, मी प्रणव। अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय, वाचाल तर वाचाल। मित्र हो, वाणी म्हणजे शुद्धी, लेखणी म्हणजे बुद्धी, हे थोर संतांचे काव्य ऐकताच आपणास वाचनाचे महत्त्व समजते। वाचन म्हणजे तरी काय हो? या भव्य काळात या सागरातून तारून नेणारे जहाजच होय असे म्हणता येईल। आजकाल जागतिकीकरणात प्रत्येक देशाने तंत्रज्ञान, विज्ञान यांच्याद्वारे गगनाला छेदून मंगळावर पाऊल ठेवले आहे। हे सर्व कोणाच्या मदतीमुळे झाले? तर त्या व्यात वाचनामुळे, निरनिराळ्या कल्पना सुचल्यामुळे। प्रसंगी अखंडित वाचित जावे, ज्ञानाला ठेवावे ताजे तवाने, या प्रसिद्ध रामदासांच्या उक्तीप्रमाणे वाचणे हे अखंडित असले पाहिजे। सतत नवनवीन वाचत राहिले पाहिजे। आपल्या बुद्धीला मिळणारे ज्ञान ताजे तवाने राहील। वाचनामुळे विचारांच्या पातळीत वाढ होऊन निर्णय, नवनवीन कल्पना इत्यादींचा विकास होतो। वाचनाने माणूस प्रगल्भ होऊन अनेक विषयांची कवाडे त्यासाठी उघडी होतात। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बट रीडिंग मेक्स मॅन। म्हणजेच सराव माणसाला परिपूर्ण बनवितो, पण वाचनच माणसाला घडवितो। असं जरी आपण म्हणत असलो तरी मनावर किती घेतो हा यक्ष प्रश्न नेहमीच मला पडतोय। कारण आजच्या 21व्या शतकात माणसाकडे वेळच नाही। धावपळीचा युग असं गाजावाजा करत सुटतोय आणि कारण देतोय आजचा प्रत्येक विद्यार्थी म्हणतोय अभ्यासाला वेळच नाही। कारण शाळा, क्लासेस, खेळ सर्व काही नियोजित व ठरलेलं असतंय। मग वाचनाला वेळ आणायचा तरी कुठून? असे म्हणणाऱ्यांना मी म्हणतो की अभ्यासाला वेळ नाही, शॉर्टकटचा काळ आहे। गाईड्सचं सुकाळ आहे। प्रार्थना, पसायदान, पाठ नाही, पण सिनेमाची गाणी मात्र तोंड पाठ आहेत। हे कशामुळे? तर आम्हाला मिळालेल्या मोबाईलमध्ये आम्ही इतका गुरफटून जातो की वाचन विसरलोय। तुम्हा सर्वांना मी एक कळकळीची विनंती करतो, वाचन हा फक्त विरंगुळा आहे असे नाही, तर तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण करतो। आज प्रत्येक घरात देवघर नसला तरी चालेल, पण प्रत्येक घरात, प्रत्येक गावात ग्रंथघर हे पाहिजेच। कारण वाचनाने समृद्ध होते मती, मिळते आमच्या विकासाला गती। वाचनाने माणूस प्रगल्भ होतो। संत गाडगे बाबा म्हणतात, मुलांना महागडे कपडे देण्यापेक्षा त्यांना पुस्तके घेऊन द्या। कारण महागड्या कपड्यामुळे तात्पुरताच आनंद मिळतो, पण जगण्याचं तत्वज्ञान शिकवायला मात्र पुस्तकच कामी येतं। उत्तम कांबळे म्हणतात, व्यवस्थेनं मला मुक केलं, पण पुस्तकांनी मला लिहितं, बोलतं केलं। म्हणजेच पुस्तक माणसाच्या साच्याच्या पलीकडे जाऊन आतला माणूस शोधण्यासाठी मदत करतात। त्याच्या मनावर अधिकाधिक संस्कार करत जातात। जडणघडणीच्या काळात साने गुरुजींच्या श्यामच्या आईनं आम्हाला संस्कारांचं बाळकडू दिलं। नरेंद्र दाभोळकरांच्या तिमिरातून तेजाकडे, अंधश्रद्धेच्या अंधकारातून विवेकाच्या उजेडाकडे नेलं। म्हणजेच पुस्तकांनी आम्हाला जगायला, हसायला, नाचायला शिकवलं, आमच्या भावनांना शब्दात मांडायला शिकवलं। आणि म्हणूनच शेवटी इतकंच म्हणतो की असा दरी छंद जाई तुटणिया भावबंद, वाचनाचा छंद, वाचन आनंद, मिळू परमानंद अवघाची। मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक व आयोजक यांचा आभार मानतो व माझ्या शब्द सुमनांची ओंजळ तुम्ही स्वीकारली त्याबद्दल सर्वांचाच ऋणी आहे। मनपूर्वक धन्यवाद।